वाचाय शिकलेल्या बाया वाईट साईट पुस्तकं वाचतील आणि लिहाय शिकलेल्या बायका नवऱ्याला चावट चावट पत्र लिहितील. हे लिहाय वाचाय शिकलेल्या पुरुषांना कसं कळलं माहित नाही. तुम्ही हे ऐकून हसाल, पण फुलेचे वडील हसले नाहीत. ते म्हणाले, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, आज दिनांक 3 जानेवारी 2026, आज रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. थोडक्यात त्यांच्या जीवनावर, त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम मुलींना शिकवण्याचं कार्य हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये सुरू केलं. त्यांना साथ दिली ती म्हणजे हमीद शेख, मुस्लिम व्यक्ती, आणि फातिमा शेख. ज्योतिबा फुले यांनी प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांना मिळवून दिलं. या दोघी आपल्या देशातल्या पहिल्या शिक्षिका झाल्या. त्यांच्यावर तिथल्या मनोवादी, ब्राह्मणवादी विचारधाराच्या लोकांनी त्यांचा खूप विरोध केला. ज्योतिबा फुल्यांना तर जीवे मारण्याचा कट रचला. त्यांच्यावर दगडफेक केली, शेण टाकले. सावित्रीबाई शाळेत जाताना एक साडी जास्त घेऊन जात असत. लोकांनी अंगावर शेण टाकलेली साडी शाळेत जाऊन बदलून ठेवायचे आणि येताना ती शेणानं भरलेली साडी नेसून घरी परत यायचे. पण त्या शाण्या सुरत्या पुण्यात असे पत्रक निघाली की हा फुले म्हणतोय स्त्रियांना शिकवायचं, पण स्त्रियांना, बायकांना अजिबात शिकवता कामा नये. का? कारण वाचाय शिकलेल्या बाया वाईट साईट पुस्तकं वाचतील आणि लिहाय शिकलेल्या बायका नवऱ्याला चावट चावट पत्र लिहितील. हे लिहाय वाचाय शिकलेल्या पुरुषांना कसं कळलं माहित नाही. तुम्ही हे ऐकून हसाल, पण फुलेचे वडील हसले नाहीत. ते म्हणाले, हे बघ, हे बायकांना शिकवायचं काम बंद कर. आपल्या धर्माची परंपरा असं सांगते की बाईचं
चूल आणि मूल हेच कार्यक्षेत्र आहे. फुले म्हणाले, धर्माची परंपरा काय सांगते मला काय देणं घेणं नाही. मी बायकांना शिकवायचं ठरवलंय. फुल्याचे वडील म्हणाले, जर तुला धर्माची परंपरा मोडायची असेल, बाईला शिकवायचं असेल, तर माझ्या धर्मात राहू नको आणि माझ्या घरात राहू नको. तेव्हा 18 वर्षाचे सावित्रीबाई आणि 20 वर्षाचे ज्योतिबा हे आपल्या घराचा उंबरठा ओलांडून घराच्या बाहेर पडले. त्यानंतर आपल्या देशातल्या स्त्रियांची एवढी आपण बघत आहोत तेवढी प्रगती झालेली आहे. डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, राष्ट्रपती झाल्या. आणि वास्तुस्थिती काय? शाळा कॉलेजामध्ये आपण जातो तर पाहतो तर काय तिथं सरस्वती पूजन केलं जाते. तर सांगा, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सरस्वतीचं काय योगदान आहे? तिने कुठे शिक्षण घेतलं, तिचे काय डिग्री काय आहेत, या गोष्टीचा कालोचित काळाशी सुसंगत विचार कराल का नाही? धन्यवाद.